मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं 9 मंथ प्रेग्नन्सीचं डेली रुटीन काय आहे आणि कसं आहे. तर पहा, काय होतं 9व्या महिन्यामध्ये ना प्रेग्नन्सीमध्ये माझं तरी असं होत आहे, की मला कधी-कधी खूपच झोप येते, तर कधी-कधी मला झोपच येत नाही. आज तसंच झालं. अगदी पहाटे झोप लागली, त्यामुळे मला उठायला उशीर झाला आणि कितीही मला उठायला उशीर झाला, तरी मी एक्सरसाइज करते, मेडिटेशन करते. मेडिटेशनने मला खूप रिलॅक्स वाटतं. अगदी माझा दिवस खूप शांततेत जातो. नाहीतर प्रेग्नन्सीमध्ये खूप जास्त मला तरी चिडचिड होते. तुम्हालाही होते का? मला नक्की कमेंटद्वारे कळवा. खूप जास्त चिडचिड होते. अगदी घरच्यांची चुकी नसताना आपली चिडचिड त्यांच्यावरती निघतो. उगीचच राग त्यांच्यावरती निघतो. त्याच्यामुळे मेडिटेशन करणं मला खूप गरजेचं वाटतं. आणि नॉर्मल डिलिव्हरीसाठी मी खूप सारे ॲक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करते. जसं की योगा वगैरे करणं, घरातली कामं वगैरे करणं. पाहत असाल तुम्ही इथं जे पेल्विक एरियाचे जे एक्सरसाइज असतात त्या करते मी, जेणेकरून नॉर्मल डिलिव्हरी चान्स वाढतील. आणि जेवढं प्रयत्न करता येईल नॉर्मल डिलिव्हरीसाठी तेवढं मी करते. पण पुढे काय होणार आहे हे मला माहिती नाही आहे. माझ्याकडून मी 100% देण्याचा प्रयत्न करत आहे. तर पहा, जसं की इथं कोमट पाण्यामध्ये घी वगैरे घेणं असं आपल्याला डॉक्टर सजेस्ट करत असतात. खूप सारे Googleवरती सर्च केलं तेही सांगतात, की नॉर्मल पाण्यामध्ये कोमट पाण्यामध्ये आपण घी वगैरे घेतलं तर नॉर्मल डिलिव्हरीला खूप जास्त चान्सेस आपले वाढत असतात. पण मी असंही सुद्धा आता ऐकत आहे, की कितीही प्रयत्न केले तरी सिझरिंग व्हायचं असेल तर होतंच. आपण अगदी डिलिव्हरी होईपर्यंत देखील सांगू शकत नाही नॉर्मल डिलिव्हरी होईल की सीझर होईल, असं डॉक्टरसुद्धा मला बोललेले आहेत. पण मी ॲक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करते. 100% माझा प्रयत्न पूर्णपणे 100% मी माझे देत आहे नॉर्मल डिलिव्हरीसाठी. तर पहा, त्यानंतर मग इथे रिलॅक्स होऊन मी इथे कोमट पाण्यामध्ये जे घी टाकून घेते ते देखील पीत आहे. आणि रोज सकाळ संध्याकाळ मी इथे गर्भकल्याण मंत्र असतात, गर्भसंस्कार जे असतात त्याचे सॉन्ग्स असतात ते मी रोज ऐकते. जे की प्रार्थना असतात आपल्या बाळासाठी, प्रेयर असतात ते रोज मी करत असते. अगदी मला कितीही उशीर झाला किंवा कितीही वेळ झाला, सकाळ संध्याकाळ मी ह्या गोष्टी करत असते, जेणेकरून गर्भसंस्कार माझ्या बाळावरती होतील. त्याच्यामुळे मी ह्या गोष्टी कधीच विसरत नाही. आणि खूप रिलॅक्स वाटतं हे मंत्र वगैरे ऐकल्यानंतर, खूप छान वाटतं. त्यामुळे मी रोज ऐकत असते. तर इथे निवांत रिलॅक्स बसून इथे पाणी वगैरे घेत आहे. आणि बेबीचा मोमेंट कॅप्चर, जसं बेबी मोमेंट करतो ना, मी कॅप्चर करण्याचा खूप प्रयत्न करते. पण माझा बेबी जेव्हा मी कॅमेरा ऑन करते ना, तेव्हा तो मोमेंट करायचा थांबतो. असं माझ्यासोबत खूपदा झालं. तुमच्यासोबत पण असं झालं आहे का? मला नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि 9व्या महिन्यामध्ये ना एवढं पोट पुढं येते ना आपल्याला, अगदी उठायला बसायला देखील मला त्रास होत आहे. चालायला देखील मला त्रास होतो. अगदी श्वास घ्यायला मला त्रास होत आहे. पोट खूप जास्त 9व्या महिन्यामध्ये पुढे आलेलं असतं त्याच्यामुळे. आणि वजन देखील वाढलेलं असतं. पायावरती सूज वगैरे देखील आलेली असते. तर पहा, आत्ता मी फक्त जेवण बनवत नाही घरामध्ये, बाकी सगळी कामं मी छोटी-मोठी करते. कारण की आता आई आलेली आहे. 7 ते 8 दिवसावरती डिलिव्हरी माझी आलेली आहे. त्यामुळे आईला मी बोलवून घेतलेलं आहे. त्यानंतर प्रोटीन पावडरवाला दूध वगैरे घेते. 2-2 तासाला मी काही ना काहीतरी खात असते, असं डॉक्टरनी सजेस्ट केलं. 2-2 तासाला काही ना काहीतरी खायचं असतं आणि भूक देखील लागत असते. त्यामुळे तिथं प्रोटीन पावडरचं माझे 3 ते 4 डब्बे आता संपले असतील. आता हा लास्टचा डब्बा आहे. आता घ्यायचं नाही आहे काही प्रोटीन पावडर वगैरे. तर संपेल की नाही माहिती नाही, कारण की थोडेच दिवस बाकी आहेत डिलिव्हरीसाठी आता. आणि 7व्या-8व्या महिन्यात बेबीचं वजन खूप जास्त कमी होतं. त्यामुळे डाएटमध्ये खूप सारे चेंजेस केलेले आहेत. त्यामुळे माझं देखील वजन वाढेल आणि बेबीचं देखील वजन वाढेल. मग याचा जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की कमेंटद्वारे कळवा. माझं वजन वाढलं म्हणजे बेबीचं वजन वाढलं. मग डॉक्टरांनी 5 किलो वजन वाढायला सांगितलं होतं. 5 किलो वजन माझं जेवढं त्यांनी सांगितलं तेवढ्या दिवसामध्ये, एक महिन्यामध्ये तेवढं माझं वाढलेलं आहे. 1-1.5 महिन्यामध्ये काहीतरी. आणि त्यानंतर मग मी तुम्हाला सांगते अजून एक गोष्ट. पाणी जेवढं पिता येईल ना तुम्हाला जास्तीत जास्त 3 ते 4 लिटर तेवढं तुम्ही पाणी प्या. कारण की वॉटर लेवल आपली कमी व्हायला नको. वॉटर लेवल जर कमी झाली ना तर खूप सारे खूप सारे प्रॉब्लेम्स येऊ शकतात डिलिव्हरीमध्ये. त्याच्यामुळे पाणी जेवढं पिता येईल तुम्हाला, जेवढं शक्य असेल तेवढं जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा. तो मी देखील करत आहे. त्यानंतर मग घरातली छोटी-मोठी जी कामं आहेत, जसं की रांगोळी वगैरे काढणं, झाडू वगैरे मारणं, ही कामं मी देखील करत आहे. अगदी आत्ताच मी जेवण बनवत नाही, बाकी घरातली छोटी-मोठी सगळी कामं करते. कारण की आता आई आल्या आहे, त्यामुळे जेवणाला मी थोडं रिलॅक्स घेतलं आहे. आता जेवण वगैरे बनवत नाही, फक्त बाकी सगळी कामं मी घरातली करत आहे. अगदी प्रेग्नन्सीपासून मी सगळी कामं घरातली एकटीनेच केली आहेत. का तर नॉर्मल डिलिव्हरीचे चान्सेस जास्त वाढतात. सगळेजण आपल्याला सांगतात की कामं करा, कामं करा, म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी होईल. तोच मी प्रयत्न करत आहे इथं, जेणेकरून नॉर्मल डिलिव्हरी चान्स वाढतील माझे म्हणून. आणि मला पुरणपोळी खावीशी वाटत होती म्हणून आई आली आणि पुरणपोळी बनवायला तिला मी सांगितले आहे. आईशिवाय आपली प्रेग्नन्सी असेल किंवा आपलं आयुष्य असेल ते अधुरं आहे असं मला तरी वाटतं. खूप दिवसाची मला पुरणपोळी खायची होती, त्यामुळे आईने बनवली आणि आईच्याच हातची खायची होती. मला खूप भारी वाटलं आज पुरणपोळी खाऊन. बघा, 9व्या महिन्यामध्ये ना मला अगदी खाली बसता येत नाही आहे, उठता येत नाही खाली बसलं तर, म्हणून मी सोफ्यावरती बसून जेवते. अगदी खूप दिवसापासून मी सोफ्यावरतीच बसून जेवते, चेअरवरती बसते, बेडवरती वगैरे बसून मी जेवते.
कारण की मला उठायला बसायला येत नाही त्याच्यामुळे. तर तुमची पण अशीच हालत आहे का 9व्या महिन्यामधली? मला नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि हां, आज डॉक्टरला चेकअपसाठी जायचं होतं. शेवटचं चेकअप आहे. कधी ॲडमिट वगैरे व्हायचं आहे, हे सगळं विचारायचं आहे. बघा, आई आणि आजी आहोत, आम्ही चाललो आहोत तिघी पण. काय बोलतील डॉक्टर, सगळं मला टेन्शन आहे. आणि हीच बॅग मी वापरली आहे. ह्या बॅगमध्ये इझिली माझ्या सगळ्या फाईल, सगळे रिपोर्ट्स वगैरे सगळे बसून जातात. त्यामुळे मला ही बॅग आवडते. आणि हीच डॉक्टरकडे जेव्हा आपण जातो तेव्हा आपले सगळे रिपोर्ट्स आपण सोबत घेऊन जायला पाहिजे. सगळे जे काही डॉक्युमेंट्स आहेत, जे काही माझ्या अगोदरची पण हिस्ट्री आहे, ते सगळं मी सोबत घेऊन जाते. जेणेकरून काही त्यांनी मागितलं की पटकन द्यायला होतं, असं नको घरी विसरले वगैरे किंवा हे ते. त्यामुळे सगळं मी सोबतच माझ्या ठेवत असते आणि माझ्या ह्या पर्समध्ये सगळे बसतं. त्यामुळे हीच बॅग मी वापरते. चला बघूयात आज डॉक्टर काय म्हणतील आणि काय नाही. वजन देखील वाढलेलं आहे आणि हा लवकरच ॲडमिट व्हायचा आहे. त्यानंतर ह्या डॉक्टरकडून आल्यानंतर जरा थकवा आला म्हणून आईने सरबत वगैरे इथे बनवून दिलेलं आहे. मस्त थोडंसं एनर्जी येईल त्यासाठी आणि मस्त रेस्ट करणार आहे आणि नंतर मी उठून काही ना काहीतरी खाणार आहे. 2-2 तासाला आपल्याला काही ना काहीतरी खायचं असतं प्रेग्नन्सीमध्ये. अजून एक गोष्ट सांगते, 9वा महिना लागला तर आपले सगळं बॅग पॅकिंग वगैरे सगळं झालेलं पाहिजे. तर की आई आली तेव्हापासून माझं बॅग पॅकिंग वगैरे सगळं झालेलं आहे. बेबीचे कपडे असतील, माझे कपडे असतील, अजून काही गोष्टी असतील. तर पहा, 9व्या महिन्यामध्ये इमर्जन्सी कधीही येऊ शकते, कधीही आपल्याला ॲडमिट व्हावं लागतं. त्यामुळे बॅग पॅकिंग वगैरे नक्की करून ठेवा. चला व्हिडिओ तर संपवते. बाय. काही असेल तर मला नक्की कमेंटद्वारे विचारा.